नमस्कार. आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत आणि मी बाऊळ गडगा ह्या कंपाऊंडमध्ये आहे. हे डुकरांनी तुम्ही पाहू शकताय सगळं तो नासधूस केलेली आहे बुंध्याची कलमाच्या. आता हे कलमाचं हे सगळं हे मुळं ती बघा तिथे हे पूर्ण हे सगळं असं. आता ही कातळात कलम खड्डे ब्लास्टिंग न करता लावलेली आहेत वरच्यावर. जिथे खड्डा मिळेल तिथे हे बघा हे एक कलम ही सगळी डुकरांनी वाट लावलेली आहे. तिकडच्या बाजूला पण आहे. तर ही बाऊळ म्हणून येथील कलम आहेत. इथे हा सगळा कातळ भाग आहे, कातळ माती भाग. तर कातळ माती भागात लागवड करताना प्रथमतः आधी ब्लास्टिंग वगैरे करायला लागतं. कमीत कमी एक 6-7 फूट खोल आणि एक 6-7 फूट रुंद असा खड्डा लागेल. त्याच्यात माती आणि ती मातीची लेवल ह्या जमिनीला आली की त्याच्यावर झाड लावून त्याच्यावर तळी करायला लागते. तर आता हे डुकरांनी वाट लावल्यामुळे कलमांची मुळं ओपन झालेली आहेत. आधीच कलम कमी खड्ड्यात आहेत आणि हे बघा जवळपास एक 18 ते 20 इंच खाली खणलेला आहे. आता ह्या कॅमेऱ्यातनं व्यवस्थित दिसत नसेल. हा माझा पाय ही लेव्हलला असं आता हे पूर्ण ही भिंतीसारखं दिसत असेल तुम्हाला. तर शेती क्षेत्रामध्ये असे भरपूर धोके असतात. आता हे झाडाचं नुकसान झालं तर ते कोणी तुम्हाला भरून देणार नाही. प्लस ह्याच्यावर जी काय 10, 15, 20 वर्ष मेहनत घेतलेली असेल ती मेहनतही सगळी फुकट जाते. त्यामुळे शेती क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्याच्यात प्रत्येक गोष्टीत फायदे तोटे धोके सगळा बघूनच केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की आता कलमांचं नुकसान झालं आहे. आता पाहूया, पाऊस गेल्यानंतर हे वर करायला लागेल. चिखलातनं वर करून चालणार नाही. आता ह्याच्यात जर पाणी साचलं त्यात मुळं सडू शकतात. हापूस कलमाची ही पाणी जे साचलेलं दिसतं आहे त्याच्यामुळे हापूस कलमाची मुळं सडून हे कलमाचं नुकसान होऊ शकतं आहे. त्याच्यासाठी आता काय करायला येईल ते बघायचं. सगळं रान आहे पूर्ण, हे बेंडल्याशिवाय काय फिरता येत नाही. आपण एक आपलं गुरं आणायला इथे ह्या गडग्यात आलेलो आहोत रोज संध्याकाळच्या नियमाप्रमाणे. तर पाहूया, सगळं रान आहे त्याच्यातनं जात अशा वाटा काढत आपण चालायला लागते आपल्याला. म्हैस शोधूया. तर वांदर, माकडं, डुकरं ह्यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. धन्यवाद.